नीतल शिवा नीतल नीतल शिवण यानंतर सुरेखा शिवण रश्मी शिवण रश्मी शिवण आलं तेवढं काढलं रश्मी शिवण झालं का नेहा शिवण नेहा शिवण श्रेया हुंडे श्रेयाचे कधी ते हिला द्या मायाला मायाला व्हिडिओ बनतो हिला पण दिला पण श्रेया आमची श्रेया घेतलं
प्रियांका शिकवण प्रीती शिकवण प्रीती मला म्हण प्रीती म्हण शिकवण तिचा बाजूला काढून मानसी दीपिका हुई है दीपिका हुई अरे इकडे थोडा उभ्या राहा कविता शिकवण असते एक स्त्री असते आणि स्त्रीने शिकलं पाहिजे स्त्रीने असं सर्वांच्या समोर चार चौकात बोलता आलं पाहिजे म्हणून आम्ही सध्या तरी व्यासपीठाच्या बाहेर थांबतोय जात नाहीये आणि महिलांनी बसून घ्यावं की जेणेकरून तुम्हाला प्राधान्य मिळेल कवी मौजे रावपुरी ग्रामस्थ महिला मंडळ मुंबई सर्वप्रथम सर्व दुसरे या हळदी कुंकू समारंभासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। खरं तर आमची पहिल्यांदाच महिला मंडळाच्या समोर हा कार्यक्रमाला उपस्थिती आहे आणि खरंच मला आनंद होतो की इतक्या मोठ्या संख्येने महिला सहभाग झाल्या कारण मुंबईसारख्या शहरामध्ये अनेक ठिकाणी वास्तव करत असणाऱ्या महिला वेळात वेळ काढून इथे आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आलेले आहेत। त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने सुद्धा तुमचा एकदा जाहीर अभिनंदन करतो, आभार मानतो। खरं तर सर्वात दुसरं आज आपण पाहत असतो की प्रत्येक गावोगावी आज मुंबई महिला त्यांची संख्या जास्त झालेली आहे आणि मोठ्या संख्येने मुंबईवर असे कार्यक्रम होत असतात। आम्हालाही वाटतं आमच्या जास्त करून ज्या शाही सभा असतात ते हेच आमचं आहे आणि या 10वीच्या वर्गामध्ये आमच्या सभा होत असतात आणि इतर जेव्हा आम्ही इथे सभेला येत असतो तेव्हा आजूबाजूचा जे हॉल आहे तिथे अनेक महिलांचे अनेक गावांचे हळदी कुंकूचे कार्यक्रमाचे कार्यक्रमही पार पडत असतात। आम्हाला सुद्धा वाटतं की आपल्या सुद्धा महिलांनी एकत्र येऊन असे काहीतरी कार्यक्रम करावे आणि गेल्याच वर्षी त्यांनी एक सुरुवात केलेली याचा फार मनाला आनंद झाला आणि हे दुसरे पर्व सुद्धा एकदम आनंदमय वातावरणामध्ये पार पडत आहे। खरं तर हळदी कुंकू हे प्रत्येक महिलेच्या सौभाग्याचं प्रतीक आहे
आणि हे प्रतीक वाढवण्यासाठी तुम्ही प्रत्येक महिलेला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या पतीला उत्तम आरोग्य उत्तम ऐश्वर हे लाभण्यासाठी तुम्ही हे कार्यक्रम घेत असतात। असेच कार्यक्रम घेत राहा। थोडक्यातच मी बोलणार आहे, परंतु एक गोष्ट निदर्शनास आली, आज आपल्याकडे थोडेसे सुशिक्षित अनेक महिला असतील, अजून काही चेहऱ्याशी पुढे आलेले नाही, परंतु मला वाटतं हे व्यासपीठ आहे की बाबा या व्यासपीठामध्ये आपल्यामध्ये एक तरी महिला तयार झालेली पाहिजे। आज एक जर पुढे बोलली तर तिचं बघून दुसरे 4 महिना तयार होतील, होईल सुरुवात। असो आज एक दोन चेहरे थोडी ना थोडी सुरुवात करताना दिसत आहे। यापुढे मला वाटतं पुढच्या कार्यक्रमाला आम्हाला जर तुम्ही निमंत्रण दिलं तर मला वाटतं तुमची एक महिलांचा एक कमिटी झालेली पाहिजे, त्याच्यामध्ये अध्यक्ष महिला इत्यादी पद आहेत, त्या पदांवरती तुम्ही नियुक्ती करा। त्याच्यानंतर तुम्हाला जर काही गरज लागली बाबा सूत्रसंचालन किंवा कुठल्या पद्धतीचं काम करायचं असेल तुम्ही आम्हाला विचारलं, असे आमचे मार्गदर्शक दीपकजी हुगले पण आहेत, ते तुम्हाला चांगलं मार्गदर्शन आम्हाला विचारलं तर आम्ही सुद्धा करू मार्गदर्शन। परंतु तुमची कमिटी स्थापन करा, पुढच्या वर्षी कार्यक्रमात सर्व तिसरा तरी तुमची कमिटी दिसली पाहिजे आणि जास्तीत जास्त महिला या कार्यक्रमाला कशा पद्धतीने येतील त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे। कारण बघा कामासाठी आपण जेव्हा इकडे येतो प्रत्येक जण कामामध्ये असतो, कोण जर आली नाही आली तर त्याचा राग मानू नये, सांभाळून घ्या आणि तुम्हाला असंच यश मिळत राहू द्या। आम्ही नक्की तुमच्या पाठीशी आहोत। आई आईश्वरीच्या आशीर्वादाने तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर्य लाभो ही श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना। एवढे बोलून मी माझे भाषण पूर्ण करतो। जय जय महाराज। शॉर्टकटच होतं या कार्यक्रमासाठी तुम्हाला जे लाऊड स्पीकर असेल, हॉल बुकिंग असेल, आपले रंजिता यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो की आपण महिलांसाठी एवढं सहकार्य केल्याबद्दल मंडळाच्या वतीने सुद्धा तुमचं हार्दिक अभिनंदन, धन्यवाद। घरी घेऊन जा, ते फोडू नको। हां 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 प्रतीक्षा मुले मला हे कॉन्ट्रॅक्ट आहे। गेल्या वर्षी आपण ह्या वर्षी आहे असं दरवर्षी अजून कार्यक्रम छान संमेलन केलं पाहिजे आणि ज्या कोणाकडे आहेत खूप मेहनत करतात या आला सगळ्यांनी हातभार लावून सगळं कार्यक्रम छान केलं पाहिजे। धन्यवाद।
पहिले शार्ट काही त्याला सांगू आम्हाला द्या म्हटलं. एंट्री झाली जाण्याची येण्याची सगळे व्हिडिओच आहे. हां हॅलो ज्या पद्धतीने आता जो महिलांचा जो अल्टिमेट चालू आहे त्याप्रमाणे सर्व आपण सर्वांनी अरेंजमेंट याच्या पुढे करायचे आहे. आणि आम्हाला थोडं हे वाटतंय की सर्व महिला उभ्या आहेत आणि पुरुष मंडळी बसते, तर आम्ही आपण हे महिला मंडळाचं अधिक दुसरं वर्ष आहे.
आणि आपल्या महिला मंडळामध्ये अजून मंडळ तयार नाही आहे, पण तरी सुद्धा आपल्या सर्व महिला मंडळाची जी जिज्ञासा आहे बघून आम्ही सर्वजण भारावून गेलोय आणि तुमचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी आम्ही आज राहतोय. कारण आज पूर्ण गावाला आमंत्रण आहे, पण आम्ही तुमच्या हौसेला मान देऊन तुमच्या आमंत्रणाला मान देऊन आम्ही सर्वजण आलो आणि तुमच्यामध्ये पण अशी एकजूट निर्माण व्हावी आणि तुमच्यामध्ये मंडळ तयार व्हावा, जेणेकरून प्रत्येक जबाबदारी सेक्रेटरी अध्यक्ष खजिनदार असे घेतील. मला खात्री आहे पुढच्या वर्षी तिसरा हे होईल त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला असं धाडस कराल की जसं आज आपण सर्व तुम्ही जर 66 वर्षे आहेत, पुढच्या वर्षी असं एक भरतीचे कार्यक्रम करावं अशी माझी इच्छा आहे की 66 वर्षांनी माहेरवासिनी महिला मंडळ पुरुष मंडळ असं सर्व एकत्र भरतीचे कार्यक्रम व्हावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. बाकी ते तुम्ही ठरवायचं आहे. पण मला असं वाटतं की पहिला आधी तुम्ही तुमची मेजॉरिटी तुमचं मंडळ आधी तयार व्हावा की जेणेकरून एखादा आता सध्या कसं एखादी व्यक्ती या मंडळामध्ये भाग घेते पण आणि दुसरी घेत नाही किंवा काही हुशार आहेत पण त्या दिसण्यामध्ये येत नाही, त्यामुळे असे जर कार्यक्रम घेते तर आपल्याकडे पण महिला मंडळ जे आहे सर्वजणी हुशार आहेत पण आपले त्यांचं टॅलेंट आपल्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी महिला मंडळ मिळून ही महिला मंडळ हा जो गट आहे महिला मंडळाचा जो मेन पैकी नेहमी जर कार्यक्रम होणार असतील तर कोण टॅलेंट आहे आपल्याला थोडंफार माहिती पडतो आणि मग त्याच्यात आपल्याला सेक्रेटरी अध्यक्ष खजिनदार हे आपल्याला निवडू शकतो आपण, तर जेणेकरून पुढचे कार्यक्रम आपल्याला सुनियोजित करता येतील. आज ठीक आहे, आज आपण आपल्या फक्त गावामध्ये आहोत त्यामुळे काय प्रश्न नाही, पण आपण कधी बाहेरच्या व्यक्तीला आपण एक प्रमुख पाहुणे म्हणून आपण बोलवतो, त्यामुळे आपण आपली अगोदरपासून असेल तर आपण ती सुनियोजित कार्यक्रम करू शकतो. आज आपला कार्यक्रम बरेच जरी आपलं दुसरं वर्ष होतं तरी आपला मंडळ नंतर करणारे आपला कार्यक्रम थोडा मागे पुढे होतोय. आणि मला असं ऐकलं आहे की आज तरी आली नाही तर सरपंचाची मला फोन करते त्याप्रमाणे काही जे आहेत पण आजच्या कार्यक्रमाची सूत्र हातात घेण्यासाठी कोणीतरी तयार व्हावं. कारण हा कार्यक्रम आहे तो महिला मंडळाचा आहे, आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आलो, तर त्यामुळे बरे कार्यक्रम कसाही हो त्याच्यामध्ये आम्ही तुमच्याकडे ढवळाढवळ करणार नाही. बरेच कार्यक्रम जरी तुम्ही चुकत असाल तरी त्याच्यातून तुम्ही शिकणार आहात. त्यामुळे तुमच्यामध्ये कोणीतरी बरेच चुकीचे जरी बोलले तरी आम्ही गप्प बसणार आहोत, कारण म्हणून आम्ही या कार्यक्रमात येणार नव्हतो. तर मला असं वाटतं की आज जर तुम्ही धाडस करा आजच्या कार्यक्रमाचं यजमान तुमच्याकडूनच होऊ द्या, कोणतरी तुमच्यामधून तयार करा की जेणेकरून हे करेल त्या कार्यक्रमाचा उत्साह वाढवेल असं मला वाटतं. कारण की आता मी जरी बोललो तरी आपल्याला पुढे तुमचं धाडस वाढणार नाही. तुमच्यापैकी कोण बोलला तर धाडस वाढेल आणि मग पुढे आपण महिला मंडळ तयार होईल. त्याच्यातून आता एखादा कोण सर्व बोलतोय त्याच्यातून त्याला ती गडबडली तर दुसरी तयार होईल त्याला आवड आहे की आपल्याला असं बोलायचं. आज आपला तसा कार्यक्रम होऊ द्या, सुरुवात तरी अडचण नाही, पण चुकी ह्या चुकीमध्येच आपण शिकू असं मला वाटतं. तर या पुढे तरी म्हणजे की जेणेकरून चुकला तरी हरकत नाही, आपल्याला काय कुठे आपण सर्व गावाचीच मागतो आहोत, आपल्याला सर्व आपण आई बहिणी किंवा सर्व आपणच आहोत, त्यामुळे चुकलं तरी काय हरकत नाही. बाहेर व्यक्ती कोणच नाही. त्यामुळे मला असं वाटतं हा सूत्र हळदी कुंकू आहे सगळं पुढच्या प्रकारचं असं करतात. बोला बोला थोडंसं शिवरी होते मला
जरा वर जरा जवळ पकडा. जरा शिवरिक होत्या म्हणजे हात जरा हे होते तर समजून घ्या. मी अश्विनी जितेंद्र शिकवण सुरेश यांची बायको आणि सुरेश सून. म्हणजे थोडंसं भीती वाटते पण मला थोडंसं बोलायचं आहे. लास्ट टाइम तेव्हा अजून वाटते छान होता. आता अजून खूप चांगलं राहतं म्हणजे खूप जण आले माईक हां बरोबर आहे. महिला होत्या यावेळी पुरुष पण आले त्यांचंही हार्दिक स्वागत करते मी. आणि माझी फक्त एकच इच्छा होती मी लास्ट टाइम पण बोलणार होती पण जशी इथे आपण प्रत्येक संडेला हे लोक भेटतात फंडासाठी भेटतात आपण ॲटलिस्ट BC तरी स्टार्ट करू शकतो. आपल्याकडे सगळेजण कामाला जातात प्रत्येकजण जॉब करतात प्रत्येकजण कुठे ना कुठे सेविंग करत असेल. फक्त भेटण्याच्या निमित्ताने मी म्हणत नाही प्रत्येक संडेला आपल्याला टाईम नसतो. ह्या लोकांना एकच काम असेल आपल्याला खूप सारी कामं आहेत आपल्याला सर्व बघावं लागतं घर काम मुलं करेक्ट. मग म्हणत नाही की प्रत्येक आठवड्यात महिन्यातून एकदा आपण BC लावू शकतो. त्याच्यानंतर आपण आउटिंगला जाऊ शकतो. आता मला वाटतं लास्ट टाइम त्यांचा ग्रुपच होता या ताईंचाच ग्रुप होता जे वॉटर पार्कला गेले होते. आपण पण असं काहीतरी करू शकतो. आपण त्याच्यामध्ये अजून काहीतरी म्हणजे यांनी जर मला मार्गदर्शन केलं जसे आता बाबा बोलले तसं अजून मंडळ तसं तयार केलं तर आपण पण तेच करू शकतो. जसं ते चालतात तसं पण आपण त्यांना सपोर्ट करू शकतो. आपण त्यांच्या पुढे चालू शकतो. एक पाऊल तरी आपल्या पुढे पडेल. अजून एवढंच बोलू शकते. ठीक आहे चांगलं आहे. नको